सगळ्या स्त्रियांचं कौतुक आहे, सुपरवुमन ज्या आहेत त्यांचंही कौतुक आहे. फक्त मला एकच सांगायचं आहे की आपल्याकडे आपण कायम स्त्रियांना असं म्हणतो की मी बाई असले तर काय, तर ह्याच्याही पलीकडे आता आपण जाऊया. बसमध्ये आपल्याला सीट वेगळी पाहिजे म्हणून आपण भांडतो, त्याच्याऐवजी एखादा दमलेला पुरुष असेल तर त्याला बसायला दिली तर तुम्ही स्त्री आहात ह्याचा तुम्हाला जास्त अभिमान वाटेल. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपण भांडून मिळायची आपल्याला सवय लागली, कारण ती त्याशिवाय मिळालेली नाहीये. पण आता न भांडता जर समजून घेतलं आणि कुठल्याही लोकांना सहानुभूती न दाखवता त्यांच्या बरोबरीने उभं राहून सहभाग केला, सहभाग दिला, तर ते जास्त गरजेचं आहे. आज प्रत्येक वेळेला आपण म्हणतो की समानतेचा माझा झगडा आहे आणि मला समान वागणूक मिळण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. समान वागणूक आपण मिळवूया, पण आपल्याला असं वाटतं की सहभागी होऊया अनेक गोष्टींमध्ये. प्रत्येक वेळेला मला एक कौतुक करावं असं वाटलं की इथे आलेल्या प्रत्येक पुरस्कारार्थींनी हेच सांगितलं की फक्त राजकारणातली लोक आपल्याला काय देतील, पदावरची लोक आपल्याला काय देतील, ह्याच्या पलीकडे जाऊन आपण काय करू शकतो हे गरजेचं आहे. मी माझ्या परीने 100% प्रयत्न करत असते आणि आज या प्रभात पुरस्कारांच्या माध्यमातून अजून प्रयत्न करणार आहे की मी 200% देण्याचा, समाजासाठी काहीतरी. एक कलाकार म्हणून आम्ही कलेची उपासना आणि त्या माध्यमातून तुमचं मनोरंजन तर करत असतोच, पण त्याचबरोबरीने इतर अनेक गोष्टी आम्ही केल्या पाहिजेत ह्याची डोळे उघडून देण्याची जी प्रक्रिया असते ती असं पेपरच करू शकतं. कारण त्याच माध्यमातून आपण समाजात काय चाललंय हे बघत असतो आणि तेच एक माध्यम आहे जे भाषा टिकवण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. कारण भाषा टिकवण्याचं काम वृत्तपत्राने इतकं कोणीच करत नाही, कारण आपण रोज सकाळी उठून आपली मातृभाषाच वाचत असतो. एक उत्तम कार्य प्रभात पेपर जर करत असेल तर त्यांचंही खूप कौतुक, सगळ्या पुरस्कारार्थींचं कौतुक. आणि मला इथे हा सन्मान दिलात की मी या सगळ्या पुरस्कारार्थींचे पुरस्कार करीन, त्याबद्दल खूप आभार. मला एकदा पुन्हा इथे बोलवल्याबद्दल खूप 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 मनापासून आभार. थँक्यू सो मच चित्रा, थँक्यू सो मच. आणि ज्याला पुरस्कार मिळाले नसतील, एखाद जण इथे असेल, तर आपल्याला पुढच्या वर्षी कसा मिळेल ह्याच्यासाठी नक्की प्रयत्न करा. इथे सगळी पार्शालिटी चालते हा विचार नका करू, तुमचं खरं कामच तुम्हाला इथपर्यंत आणणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.